नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. तलाठी भरतीच्या संदर्भात चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काल ट्विट केलेलं आहे. नेमकं हे ट्विट पाहून नंतर मी बोर्डवरती त्यांनी जी माहिती सांगितलेली आहे सगळं काही तुम्हाला डिटेल सांगतो. आणि या पत्रकामध्ये किंवा हा जो GR त्यांनी ट्विट केलेला आहे यामधील सरळ माहिती नवीन भरती जी येणार आहे त्याच्याशी संदर्भित आहे की नाही हे सगळं डिटेल तुम्हाला माहिती आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे. सगळ्यात अगोदर चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आता हे कधी केलेलं आहे 14 मेला 6:04 हे काय केलेलं आहे ट्विट केलेलं आहे. आता यामध्ये नागपूर विभागातील 3 सहाय्यक महसूल अधिकारी तसेच 20 मंडळ अधिकारी यांना नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर नागपूर विभागामध्ये सध्या प्रमोशन करण्यासाठी हे ट्विट दिलेलं आहे. कोणाकोणाचं प्रमोशन झालेलं आहे कोणाकोणाचं नाही हे पत्रक जे आहे तर ते त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेलं आहे. नाव आता हे जे पत्रक आहे हे मी याच्यावरती घेतलेलं आहे. तत्पूर्वी आपली तलाठी भरतीसाठी ही जी बॅच आहे MPSCच्या दृष्टीने तलाठी भरतीची बॅच आपण जे आहे तर ती सुरू केलेली आहे. सध्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये डेमो चालू आहेत. आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला दिलेली आहे. हे डाउनलोड करा. जर तुम्हाला वाटलं की आपल्याला प्रीमियम VIP स्टुडंट्सची बॅच पाहिजे असेल तर ती बॅच जॉईन करू शकता. म्हणजे आपल्यासोबत कोणी असेल आपल्याकडून काम करून घेणार किंवा अभ्यास करून घेणार, धाक म्हणा गोडी म्हणा काही म्हणा असंच दाखवून जर काम करून घेणार असेल अभ्यास करून घेणार असेल तर त्याच्यासाठी मी आहे. प्रीमियम VIP स्टुडंट्स बॅच आहे, मेंटरशिप बॅच आहे. फीस सध्या 2999 झालेली आहे. हे जुनं पोस्टर आहे. कन्सिडर करू शकता तुम्ही. या ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि खाली जाऊन चेक करू शकता. नाव आता हा तो GR आहे. ठीक आहे. आता हा GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. सहाय्यक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने पदस्थापना देण्याबद्दल हे पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का? नाही, हे फक्त नागपूर विभागासाठी आहे. 14 मेचं हे पत्रक आहे आणि महसूल वन विभागामार्फत आलेलं आहे. ना आता याच्यामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी मंडळ अधिकारी असं काय केलेलं आहे यांच्यामध्ये पदोन्नती दिलेली आहे. ना आता आपल्याला पदोन्नती समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मी एक गोष्ट सांगतो. तेवढी गोष्ट जर समजली लिहिली तुम्ही तर कळेल तुम्हाला. सगळ्यात अगोदर तलाठी मंडळ अधिकारी दादा नंबर 1 तलाठी प्रमोशन कसं होता प्रमोशन सायकल कसं होतं ते समजून घ्या. तलाठी नंतर बनतात तलाठीचे मंडळ अधिकारी. ठीक आहे. मंडळ अधिकारी नंतर येतात कोणते? सहाय्यक महसूल अधिकारी. ठीक आहे. नंबर 3 सहाय्यक महसूल अधिकारी. नंतर त्यांचं प्रमोशन होतं नायब तहसीलदार. ठीक आहे. नंतर मग नायब तहसीलदाराचं मग तहसीलदार. ठीक आहे. उपजिल्हा अधिकारी जे आहे त्यांच्यापर्यंत होतं आणि अप्पर जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत त्यांचं प्रमोशन होत असतं. नाव आता हे जे पत्रक दिलेलं आहे हे दिलेलं आहे मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदार जे आहे तर यांच्या प्रमोशनच्या बाबतीत दिलेलं आहे. ठीक आहे. आता या अगोदर मी व्हिडिओ घेतला होता की जर कोणत्याही विभागामध्ये प्रमोशन होत असेल तर त्या विभागामध्ये भरती येण्यासाठी 6 ते 9 महिन्याचा वेळ लागत असतो. नाव विथ दॅट इन माइंड हे पत्रक आलं म्हणजे 9 महिने लागतील असं नाही. कारण की याच्यावरती पुढे दिलेलं आहे की अति तात्काळ कुठं आता येऊया इथं. ठीक आहे. आता यामध्ये काही लोकांना तात्पुरत्या स्वरूपात देखील काय केलेलं आहे की प्रमोशन देण्यात आलेलं आहे. कारण की याच्यामध्ये मुंबई इथे काही आव्हान दिलेलं आहे. ठीक आहे. हायकोर्टचा निर्णय येणार आहे त्यामुळे त्यांची ज्या लोकांना तात्पुरती प्रमोशन दिलेलं आहे त्या लोकांचं काहीतरी केस आहे तर ती केस झाल्यानंतर त्यांना ते नियमित येऊन जाईल. आता यामध्ये नियमित प्रमोशन देखील दिलेलं आहे. आता याच्यामध्ये पहा सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने हे दिलेलं आहे. काही पदोन्नती तात्पुरती आहे काही याची आहे. सदर निवडणूक एक मिनिट महत्वाची गोष्ट. सदर निवड सूचीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता घेण्याची दक्षता विभागीय आयुक्त नागपूर यांनी घ्यावी. म्हणजे सदरील पद जे आहेत आता सगळे जे आहेत तर ते महसूल विभागाचे सगळे MPSCच्या अंडर गेलेले आहेत म्हणून त्यांची आयोगाची मान्यता जी आहे तर ती घ्यावी लागणार आहे. देन नंतर पुढचा एक महत्वाचा गोष्ट 6 ते 9 महिने लागणार नाही. कारण हे मी सांगतो कारण की इथं लिहिलेलं आहे सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून हा जो आदेश आहे हा काय आहे तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त अधिकाऱ्यांना पदस्थापनेवर हजर राहण्यासाठी तात्काळ एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. म्हणजे अति तात्काळ
प्रभावाने ही जी प्रमोशन जे आहे तर ते होत आहे, म्हणजे 6 ते 9 महिने लागणार नाही ना. आता हे झालं एक महत्वाची गोष्ट. अगोदर आता सर आपली जाहिरात कधी येणार, मोठी ते सांगा ना सर, बाकीचं कशाला सांगत बसले. ठीक आहे, हा पिक्चर समजला तर तुम्हाला हा जो जाहिरातीचा पिक्चर आहे तर तो समजेल. पहा आता ही जी प्रमोशनची सायकल आहे, आधी प्रमोशन होतं, ठीक आहे, प्रमोशन झालं म्हणजे नंतर रिक्त पदांची माहिती समजेल. ठीक आहे, आता रिक्त पद कोणकोणते पहा. आता तलाठीचं याच्यामध्ये काही किंवा ग्रामसेवकाचा आपले जे ग्राम महसूल अधिकारी यांचा काही संबंध आहे का? नाही. इथं फक्त मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी आणि यांचाच आहे. मग आता मंडळ अधिकारी जे आहेत तर ते इथं जाणार, मग यामधले तलाठी जे आहेत तर ते इथं काय होणार की मंडळ अधिकारीमध्ये होणार, म्हणजे प्रमोशन होणार. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की अगोदर प्रमोशन होईल, ठीक आहे, किंवा बऱ्याच अंशी प्रमोशन झालेलंही असेल, ठीक आहे, किंवा मग नंतर रिक्त पदांची माहिती समजा. ठीक आहे, नंतर एकंदरीत रिक्त पद कोणकोणती आहे. ठीक आहे, महसूल विभागाचं फक्त एकच पद ग्राम महसूल अधिकारी हे त्या आता ग्रुप सीचं विस्तारीकरण झालं त्यात येणार आहे का? नाही, बाकीचेही पद येणार आहेत. म्हणून सगळ्या विभागाचा आकृतीबंध तर तयार होईल, फायनल होईल, सुधारित आकृतीबंध, नंतर रिक्त पदाची माहिती येईल, नंतर आकृतीबंध बिंदू नामावली आणि वित्त विभागाची मान्यता ऑलरेडी दिलेली आहे, पण कागदोपत्री परत एकदा त्यांना घ्यावी लागते. ठीक आहे, देन आरक्षणाचा रोस्टर होईल, कोणत्या जाती संवर्गासाठी कोणते पद असायला पाहिजे, नंतर मग जिल्ह्यानिहाय जागा निश्चिती होईल आणि नंतरच मग जाहिरात येईल. मागचा जो आकृतीबंध जो व्हिडिओ आला होता घेतला होता आपण, त्यामध्ये सांगितलं आहे की 6 ते 9 महिन्यात कधीही जाहिरात येऊ शकते. सध्या हालचाली फार जोराच्या आहेत, फार जोराच्या हालचाली आहेत. फक्त एक महसूल सेवकाचा एक GR आला ना, भरती तुमची आलीच समजा. त्यामुळे आता वेळ आहे MPSCच्या फॉर्मॅटनुसार तुम्ही आतापासून अभ्यास करायला लागा. ठीक आहे, नाव आता बाकीच्याही तुमच्या मनात फार प्रश्न असतील की सर पूर्व होईल की मुख्य होईल की एक परीक्षा होईल, हे सगळ्या गोष्टी आपण नंतर हळूहळू जसे काही कागदपत्र येतील नाचत नाचत येतील त्या अनुषंगाने आपल्याला समजणारच आहे. आशा करतो थोडंसं कॉम्प्लिकेटेड होती इन्फॉर्मेशनची, बट प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इन दी एंड कन्क्लुजन म्हणून की नेमकं काय होऊ शकतं, मी माझ्या डोक्यानं विचारतोच करतो. एखादं पत्रक आलं तर त्याचा जाहिरातीवर काय संबंध होऊ शकतो या उद्देशाने मी प्रत्येक पत्रकाकडे पाहत असतो, नुसतंच वाचून दाखवायचं नाही. एनिवेज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.